राज्य मागासवर्ग आयोगातून एक अत्यंत धक्कादायक आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहूया। महाराष्ट्रातल्या विविध विद्यापीठांमध्ये आरक्षित नोकऱ्यांचा किती अनुशेष आहे याचा अभ्यास राज्य मागासवर्ग आयोगाने केला। त्यातील तपशील अत्यंत धक्कादायक आहे। या अहवालातली एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती आली आहे। ओबीसीसह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा सर्व मागास प्रवर्गातल्या मिळून जवळपास 10,000हून अधिक पदांवर भरती झालेली नाही। राज्यातल्या 10 अकृषक विद्यापीठातली ही धक्कादायक आकडेवारी आहे। हा अहवाल सरकारला 7 महिन्यांपूर्वीच सादर झाला, मात्र राज्य सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही। एकीकडे ओबीसी आरक्षणावरून राज्यात आंदोलन सुरू आहेत, तर प्रत्यक्ष नोकरीत ओबीसी किंवा इतर प्रवर्गांच्या जागाच भरल्या जात नाहीत। त्यांचा मोठा अनुशेष शिल्लक आहे आणि हेच यातून दिसून आलंय। दरम्यान 10 विद्यापीठातली सध्याची रिक्त पदांची स्थिती नेमकी काय त्यावर एक नजर टाकूया। 10 अकृषक विद्यापीठांतर्गत 1177 महाविद्यालयातली 34,439 पदं मंजूर करण्यात आली आहेत। यापैकी 10,213 पदं रिक्त आहेत। 532 महाविद्यालयांपैकी 325 महाविद्यालयातील 2088 मंजूर पदभरतीबाबत अहवाल सादर करण्यात आला आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, खरं तर अत्यंत धक्कादायक अशी ही माहिती समोर येते। 7 महिने होऊन गेलेले आहेत, सरकारकडून कुठलीही हालचाल होत नाहीये, एकीकडे आंदोलन सुरू आहेत। कसं बघायचं या सगळ्याकडे? असं आपण याला म्हणू शकतो की हे वानगी दाखल आहे। ही सगळी महाविद्यालय ही अकृषी विद्यापीठांतर्गत असलेली महाविद्यालय आहेत। या 1100 महाविद्यालयामध्ये गेली 8 वर्ष, ज्याला आपण बिंदू नामावली म्हणतो, बिंदू नामावलीप्रमाणे जर 100 जागा असतील तर एसटी प्रवर्गाच्या, एससी प्रवर्गाच्या, ओबीसी प्रवर्गाच्या किती जागा भरायच्या त्याचे तपशील जे जसं रोस्टर आहे त्याप्रमाणे त्या जागा भराव्या लागतात। हा श्री गोविंद काळे हे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत। त्यांनी आणि इतर एका सदस्यांनी मिळून या विद्यापीठातल्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयाचा जो अभ्यास केला तो दाखवतो आहे की ओबीसी असेल, एससी असेल किंवा एसटी प्रवर्ग असतील, या प्रवर्गातल्या जागा ह्या बिंदू नामावलीप्रमाणे आहेत, परंतु त्या भरल्याच गेलेल्या नाहीत। आता हे जर प्रपोर्शन काढलं तर ते 33% होतं आणि हे जर वानगी दाखवलं आपण म्हटलं तर मग राज्य सरकारांच्या इतर विभागामध्ये, राज्य सरकारांच्या इतर आस्थापनामध्ये काय असू शकतं याचा हा अंदाज आहे। आता छगन भुजबळ यांच्यासारखे मंत्री हे सातत्यानं म्हणत आलेले आहेत की ओबीसी समाजासाठीच्या ज्या वेगवेगळ्या शैक्षणिक किंवा इतर ज्या सुविधा होत्या त्या दिल्याच गेल्या नाहीत किंवा जी रिक्त पदं आहेत ती भरलीच गेलेली नाहीत। आता हे खुद्द राज्य मागास आयोगानं राज्याच्या गव्हर्नरला कळवलेलं आहे की हे जे अध्यक्ष आहेत आपल्या, जे सन्माननीय निवृत्त न्यायाधीश आहेत, त्यांनीच म्हटलेलं आहे की याच्यावरती योग्य ती कारवाई करा आणि हा अहवाल सर्वानुमते स्वीकारला गेला। त्या बैठकीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचे सर्व सदस्य आणि अध्यक्ष होते। त्यांनी तो अहवाल स्वीकारला, तो राज्यपालाकडे पाठवला, तो मे महिन्यामध्ये पाठवलेला आहे। आता आपण डिसेंबरमध्ये आहोत, ती त्याबद्दलची कुठलीही कारवाई झालेली नाही। खरं म्हणजे राज्यातली रिक्त पदं ही भरली जात नाहीत, ती खुल्या प्रवर्गातली भरली जात नाहीत, हे वास्तव एकीकडे। पण दुसरीकडे राखीव प्रवर्गातल्या ज्या जागा आहेत असं आपण म्हणतो, त्या जागांची काय स्थिती आहे, त्या जागाच कशा भरल्या जात नाहीत हे वास्तव दुसरीकडं। पुन्हा एकदा आपण सांगू की हे वानगी दाखल आहे। अशाच पद्धतीनं राज्यातल्या विविध विभागामध्ये जर अभ्यास केला तर काय चित्र असू शकतं हे सर्वसाधारण आपल्या लक्षात येईल। आणि या मागास प्रवर्ग किंवा खुल्या प्रवर्गातल्या जागा भरल्या जात नाहीत हे त्याचं दुसरं वास्तव। ही एक्सक्लुझिव्ह इन्फॉर्मेशन आपण देतोय तेव्हा की जेव्हा उद्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। नक्कीच राहुल, तुम्ही राहाच आपल्यासोबत। आपण नागपूरला जाऊयात। आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत आणि तुषार कोहळेंसोबत ओबीसी नेते बबनराव तायवाडे देखील आहेत। तुषार, टॉस टू यू। निश्चितच बबनराव तायवाडे आपल्यासोबत, आपण त्यांना विचार किती गंभीर विषय वाटतो। तुम्ही मागच्या अनेक वर्षापासून ओबीसीचा लढा देता। मागच्या 7 वर्षामध्ये ज्या काही पदभरती करायची होती ती झाली नाही आणि मागच्या काही महिन्यामध्ये राज्य शासनाकडे तो अहवाल पडून आहे। नाही, कसं आहे की आम्ही वारंवार या गोष्टी सरकारच्या निदर्शनामध्ये आणून दिलेल्या आहेत। आजसुद्धा आम्ही दावा केलेला 29 सप्टेंबरला जेव्हा आमची सरकारसोबत चर्चा झाली होती की ओबीसीचा ओनली ओबीसीचा 1,00,000 पदापेक्षा जास्त पदांचा बॅकलॉग शिल्लक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तो बॅकलॉग एक स्पेशल ड्राईव्ह काढून भरण्यात यावा ही मागणी 29 सप्टेंबरला आम्ही सरकारसोबत केली होती। आज नुसता हायर एज्युकेशनचा जर विचार केला तर हायर एज्युकेशनमध्ये या राज्यात 10,000पेक्षा जास्त जागा शिल्लक आहेत। 2017मध्ये आढावा घेतला होता,
2017च्या आढाव्यानुसार आज 10,000 पदं रिक्त आहे. आज 7 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. अजूनपर्यंत नव्याने आढावा झालेला नाही. म्हणजे आज त्या पदामध्ये वाढ होऊ शकते. ती जी 10,000 पदं 2017ची होती, आज जर केला तर 18,000 ते 20,000 पदं रिक्त आहेत. आणि पदं भरायला सरकारची परवानगी नाही 2017पासून. आता नुकतीच मध्ये काही पदं भरायची परवानगी दिली, त्याच्यातल्या अर्ध्या लोकांना परवानगी नाही आहे. अशा प्रकारे पूर्ण हायर एज्युकेशनचा तर बट्ट्याबोळ केलाच आहे सरकारने, पण इतर विभागामध्ये सुद्धा जेवढी राज्य सरकारची कार्यालय आहे ती सर्व कार्यालय मिळून आम्ही म्हणतो फक्त ओबीसीच्या 1,00,000 पदाचा आहे. मग SC STचा वेगळा, त्यांचे म्हणजे आमचं जर 1,00,000 पदाचा वेळा त्यांचा नॅचरली 50-60 हजार पदं त्यांची असतील. आणि मग ओपनवाल्यांची पदं अशी मिळून कितीतरी लाख पदं या राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये रिक्त आहेत. ही पदं लवकरात लवकर सरकारने भरावी. SC ST आणि OBCची जी पदं असतात ती पदं भरण्याकरता स्पेशल ड्राईव्ह सरकारने करण्यात यावं ही तरतूद आहे. तरतूद असतानासुद्धा सरकार स्पेशल ड्राईव्ह काढत नाही आणि ही पदं भरत 7 महिने झाले राज्य सरकारकडे हा अहवाल पडू नये. तेच ना, अहवाल पाठवला पण ॲक्शन सरकारला घ्यायची असते. सरकारच करत नाही. दोषी सरकार आहे की वारंवार सांगून की मी सांगितलं तुम्हाला की 2017पासून जवळजवळ सर्व सरकारी भरत्या बंद आहे. सर्वच प्रकार, हायर एज्युकेशन आहे, स्कूल, शाळेमध्ये किती पदं रिक्त आहेत. इकडे राज्य सरकार म्हणते की ओबीसी असो किंवा इतर मागास प्रवर्ग असो त्यांच्या कोणाच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही. आणि दुसरीकडे राज्य सरकार मात्र या नोकर भरती करत नाही. त्यामुळे सरकारची भूमिका कुठेतरी तुम्हाला दुटप्पी वाटते का? नाही बघ, आरक्षणाला धक्का न लावणं आणि पदं न भरणं 2 वेगवेगळ्या गोष्टी आहे. की जे काय आरक्षण ओबीसीला आज OBC व्हिजेंटी 12 बलुतेदार 18 बलुतेदार मिळून 30% मिळते, त्याला धक्का लागू देणार नाही. पण ही गोष्ट झाली इकडे सांगायची. पण जर पदच भरणार नाही तर त्या आरक्षणाचा फायदा काय? समाजाला केव्हाही फायदा कसं होईल की जी काही राज्य सरकारी सेवेमध्ये पदं रिक्त आहेत ती पदं भरून जर त्या समाजाला सरकार न्याय देत असेल तर त्या आरक्षणाचा फायदा, नाही तर त्या फायदा समाजाला काही होणार नाही. म्हणून ही पदं ओबीसी नेते बबनराव तायवाडे हे सध्या नागपुरातून बोलतात की या सगळ्या प्रकरणी सरकारच दोषी असल्याचं ते म्हणतात. आपण पुन्हा एकदा राहुल कुलकर्णींकडे जाऊयात. राहुल, आपण बबनराव तायवाडेंची ही प्रतिक्रिया पाहिली की सरकारला खरं तर अहवाल सादर केले जात आहेत, मात्र सरकारकडनंच कुठलीही कारवाई केली जात नाही. त्यांनी थेटपणे सरकारलाच दोषी धरलंय. नाही, अशी स्थिती आपण जर या अहवालाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाच्या निवृत्त न्यायाधीशांनी जे गव्हर्नरला पत्र लिहिलंय त्या पत्राचे तपशील सुद्धा जर आपण बघितलं तर ते तसे सूचित करतात. आता माझ्या हातामध्ये हे जे पत्र आहे ते 25/4ला लिहिलेलं पत्र आहे. विद्यापीठ व महाविद्यालयीन रिक्त पदाबाबत माननीय महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई, आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष असं म्हणतात की महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम अनुसार महाविद्यालय एकक म्हणून 10 अकृषी विद्यापीठे व 1177 महाविद्यालयातील शिक्षक पदे, भरती विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल या घटकांची जी रिक्त पदं आहेत ती आमच्या लक्षात आलेली आहेत आणि त्यामुळे तुम्ही कारवाई करा असं ते महामहिम राज्यपालांना म्हणतात. आता राज्यपालाकडे गेलं म्हणजे राज्यपालांच्या मार्फत ते राज्य सरकारकडे गेलेले असेल. किमान हा अहवाल असा आलेला आहे असं मानून राज्य सरकारनं यावरती काही कारवाई केलेली आहे असं अद्याप तरी कुठं दिसत नाहीये. आणि महत्वाचा बाब जी गोष्ट दीपक अशी आहे की आता आरक्षणाच्या वेगळ्या मागणीसाठी वेगवेगळे समाज घटक जे समोर येतात त्यांच्यासाठी सुद्धा ही चिंता वाटावी अशी बाब आहे. एकीकडे आपण आरक्षण मिळावं असं म्हणतोय, पण जे दिसतं आहे की मुळातच बिंदू नामावलीच कुठे पाळली जात नाही. आणि पुन्हा एकदा आपण हे सांगायला पाहिजे की खाजगी अनुदानित आणि विना अनुदानित या महाविद्यालयाने शाळांची परिस्थिती जवळपास अशीच असू शकते आणि काही लाख पदं जी पूर्वी रिक्त होत आलेली आहेत ती तशीच रिक्त आहेत असंही दिसू शकतं. त्यामुळे आता उद्यापासून खरं तर सरकारचं अधिवेशन सुरू होतं आणि या सगळ्या प्रकरणी ज्या सगळ्या बातमीचे काय नेमके पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राहुल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या एक्सक्लुझिव्ह माहितीबद्दल. आणि यासोबतच आपल्याला नागपूरहून तुषार कोहळे, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला. तुषार, तुमचेही धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.